मित्रांनो, कायदे कशासाठी असतात? समाजाला शिस्त लावण्यासाठी, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की जगात असे काही देश आहेत जिथे चुकीचा ड्रेस घातला किंवा रात्री टॉयलेटमध्ये फ्लश केलं तरी तुम्हाला पोलीस पकडून नेऊ शकतात, तर तुमचा विश्वास बसेल? आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातील सर्वात विचित्र, अजब आणि डोकं चक्रावून टाकणारे काही कायदे. यातला एक कायदा तर असा आहे की जो ऐकून प्रत्येक भारतीय पतीला घाम फुटेल. चला तर मग सुरू करूया या अजब दुनियेची ही गजब सफर. सिंगापूरला क्लीन आणि ग्रीन शहर म्हणतात, पण तिथे 1992 पासून च्युइंगमवर बंदी आहे. का? कारण लोक ते कुठेही चिकटवायचे, लिफ्टच्या बटनावर, बसच्या सीटखाली. यामुळे मेट्रोचे दरवाजेही खराब व्हायचे. जर तुम्ही तिथे गम विकताना सापडलात तर तुम्हाला साधारणपणे $1,00,000 दंड किंवा 2 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. तिथे फक्त औषधी उपयोगासाठी च्युइंगम मिळतं. विचार करा, एक छोटीशी गोळी तुम्हाला कंगाल करू शकते. जपानमध्ये 20 ते 80 वयोगटातील स्त्री पुरुषांच्या कमरेचा घेर मोजला जातो. पुरुषांसाठी 33.5 इंच आणि महिलांसाठी 35.4 इंच ही मर्यादा आहे. जर तुम्ही यापेक्षा जाड असाल तर तुम्हाला सरकारकडून सक्तीचा डाएट प्लॅन दिला जातो. हा कायदा लठ्ठपणा रोखण्यासाठी आहे. भारतात असा कायदा आला तर किती लोकांची पळताभुई थोडी होईल. थायलंडमध्ये राजघराण्याचा खूप आदर केला जातो. जर तुमच्याकडून चुकून तिथल्या चलनावर पाय पडला, करन्सीवर पाय पडला, तर तुम्हाला थेट तुरुंगात टाकलं जाईल. कारण नोटेवर राजाचा फोटो असतो. आणि हो, घराबाहेर पडताना अंडरवेअर न घालणं तिथे बेकायदेशीर आहे. हे कसं तपासतात हे कोणालाच माहीत नाही, पण कायदा तर कायदा आहे. स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 वाजेनंतर अपार्टमेंटमध्ये टॉयलेट फ्लश करणं ध्वनी प्रदूषण मानलं जातं. इतकंच काय, रात्री 10 वाजेनंतर पुरुषांनी उभं राहून लघुशंका करणंही काही ठिकाणी निषिद्ध मानलं जातं, कारण त्याचा आवाज होऊ शकतो. तिथे शांतता इतकी महत्त्वाची आहे की तुमच्या घरातल्या आवाजाने शेजाऱ्यांची झोप मोडली तर पोलीस तुमच्या दारात उभे राहतील. जर्मनीच्या ऑटोबान हायवेवर गाड्या ताशी 200 ते 300 किलोमीटर वेगाने धावतात. तिथे गाडी थांबवणं अत्यंत धोकादायक आहे. जर तुमची गाडी पेट्रोल अभावी थांबली तर तो ड्रायव्हरचा निष्काळजीपणा मानला जातो. तुम्हाला फक्त दंडच नाही तर तुमचं लायसन्सही रद्द होऊ शकतं. तिथे हायवेवर पायी चालणंही गुन्हा आहे, मग तुमची गाडी बंद पडली असली तरीही. इटलीच्या मिलान शहरात एक जुना कायदा आहे की सार्वजनिक ठिकाणी नेहमी हसत राहावं, अपवाद अंत्यसंस्कार किंवा हॉस्पिटल सोडून. म्हणजे चिंताग्रस्त चेहरा घेऊन तुम्ही शहरामध्ये फिरू शकत नाही. तर दुसरीकडे कॅप्री बेटावर आवाज करणाऱ्या चपला घालण्यावर बंदी आहे. पर्यटकांना तिथे शांतपणे फिरावं लागतं, नाहीतर दंडाची पावती फाटलीच म्हणून समजा. पतींनो, लक्ष देऊन ऐका. पॅसिफिकमधील समोआ देशात जर तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस विसरलात तर तुमची पत्नी थेट पोलिसात तक्रार करू शकते. पहिल्यांदा ताकीद दिली जाते, तर दुसऱ्यांदा विसरलात तर
थेट कोठडी. तिथे पत्नीला राणीसारखं वागवावं लागतं, किमान तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी. व्हिक्टोरिया प्रांतात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वी असा नियम होता की फक्त लायसन्स असलेला इलेक्ट्रिशियनच घराचा बल्ब बदलू शकतो. जर तुम्ही स्वतः बल्ब बदलला तर तो गुन्हा मानला जायचा. सुरक्षेसाठी हा नियम होता, पण विचार करा, एका बल्बसाठी इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागायचं. आहे की नाही कमाल? कॅनडामध्ये करन्सी ॲक्ट आहे. जर तुम्ही $50ची वस्तू घ्यायला गेलात आणि खिशातून 1-1 रुपयांची नाणी काढलीत तर दुकानदार तुम्हाला हाकलून देऊ शकतो. $10पेक्षा जास्त रकमेसाठी चिल्लर देण्यावर तिथे कायदेशीर मर्यादा आहेत. ग्रीसच्या ऐतिहासिक वास्तू पाहताना हाय हील्स घालता येत नाही, कारण त्यांच्या अणकुचीदार टाचांमुळे तिथल्या हजारो वर्ष जुन्या दगडांना छिद्र पडू शकतात. इतिहासाचं रक्षण करण्यासाठी हा एक चांगला पण पर्यटकांसाठी थोडा त्रासदायक नियम आहे. चीनमध्ये बौद्ध भिक्षूंना पुनर्जन्म घेण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. हा कायदा धार्मिक संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बनवला गेला आहे. म्हणजे आता मृत्यूनंतर पुन्हा जन्माला यायचं असेल तर आधी सरकारी फॉर्म भरावा लागेल. फ्रान्समध्ये आजही एका जुन्या पुस्तकात हा नियम आहे की पाळीव डुकराचं नाव नेपोलियन ठेवता येणार नाही. सम्राटाचा सन्मान राखण्यासाठी हा नियम होता. आता कोणी हे गांभीर्याने घेत नाही, पण कायद्याने तो आजही अस्तित्वात आहे. तर मित्रांनो, हे होते जगातले काही सर्वात विचित्र कायदे. हे ऐकल्यावर आपल्याला वाटतं की आपला भारत किती चांगला आहे, नाही का? किमान इथे वाढदिवस विसरल्यावर फक्त पत्नीचा ओरडा खावा लागतो, तुरुंगात जावं लागत नाही. आता तुमची पाळी. तुम्हाला भारतातला कोणता कायदा सर्वात विचित्र वाटतो, किंवा यापैकी कोणता कायदा भारतात असायला हवा असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये तुमची मजेशीर उत्तरं नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की जग किती अजब आहे. आणि हो, अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज व्हिडिओमध्ये. धन्यवाद.